आई आणि दीदी आले होते, त्यामुळे थोडंसं बाहेर फिरायचं म्हणून मग आम्ही इथं मंदिरामध्ये आलो होतो. तर हे मंदिर खूप दिवसांपासून म्हणजे जायचं होतं, इच्छा होती, पण काही योग येत नव्हता. आज फायनली इथं आम्ही चाललो आहे. तर बरोबर हा हायवेला पुणे सातारा हायवे जो आहे तर त्याच हायवेला हे मंदिर आहे. त्रिमंदिर म्हणून आहे. खूप सुंदर असं बाहेरूनच दिसत होतं. तर बघा, पाहिलं केवढं मन छान असं शांत प्रसन्न होत होतं. यावर्षीच हे मंदिर नवीनच झालेलं आहे. खूप छान असं वातावरण होतं मंदिराच्या बाहेर आणि स्कूलच्या ट्रिप पण काही आलेल्या होत्या, त्यामुळे तिथे लहान मुलांची पण गर्दी होती बरीचशीच. तर इथं भगवान विष्णूंची मूर्ती आहे, नंतर महादेवांची पिंड आहे, अशा बऱ्याचशाच मूर्ती होत्या. इथं सुरुवातीलाच गणपती बाप्पांची मूर्ती आहे. तर आम्ही एकदम लास्टला म्हणजे एकदम मंदिर बंद होण्याच्या 9च्या टायमिंगलाच पोहोचलो होतो, त्यामुळे जास्त वेळ काही तर स्पेंड करता नाही आला. पण खूप सुंदर मंदिर आहे, एक वेळ नक्की जाऊन या जर वेळ भेटला तर. आणि छान असा अनुभव आहे इथं मंदिराचा. जास्त गर्दी वगैरे नव्हती. मुलांना खेळण्यासाठी छोटं गार्डन पण आहे. व्हिडिओ जर आवडला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.